पावसाच्या सरी सुरू झाल्या, खूप छान वाटते. पावसाळा सुरू झाला. आमच्याकडे पहिल्यांदा पाऊस पडत आहे. तुम्हाला दाखवते कसं वातावरण मस्त आहे. आता सकाळचे 9:30 ते 10 वाजले. पहा इकडे शेड पण तयार झाला आणि क्लासेस पण सुरू झाले. खूप सुंदर झाले हे वातावरण. सकाळची सगळी कामं झालेत. स्वयंपाक वगैरे राहिले, आंघोळ राहिली. खूप छान वाटते, मस्त. ह्या शेडचं काम शेड म्हणू शकत नाहीत, खूप सुंदर असं झाले. गरज झाले तयार. 10 दिवसापूर्वीच घेतलं. 10 दिवसात कंप्लीट केले त्यांनी काम ते. आणि क्लासेस पण सुरू झाले. ही सगळी वटसावित्री पूजेची तयारी. आता पावसाळा सुरू झाला. कालच हे सर्व साहित्य बाजारातून आणलं. आता जवळपास सगळी तयारी झाली. सगळ्या गोष्टी आठवून खरेदी केल्या. रात्रीच हे बाजूला काढून ठेवलं, कारण मी एकटी असल्यामुळे सोबतीला कुणीच नाही आणि सगळी तयारी ही व्यवस्थित झाली पाहिजे. एक तयारी करत असताना दुसरं विसरून जाते, त्यासाठी सगळं आठवून करत असते. हा सण आला की मी 2 दिवसापासून तयारीला लागते. ह्या साहित्यासोबत गजरे पण खरेदी करते आणि आजच्या पूजेसाठी साडी, त्यावर सूट असणारी ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल, सणासाठी असणारा मेनू, कारण वेगवेगळ्या सणासाठी वेगवेगळे मेनू असतात, ते सगळे बनवावे लागतात. 2 दिवसापासून सण म्हणलं की कोणत्या सणासाठी काय काय साहित्य लागतं, डोक्यामध्ये दुसरे कुठलेच आणि कोणतेच विचार नसतात. फक्त आणि फक्त सणाचाच विचार असतो. हे सर्व काढून ठेवलं. आता देवाची पूजा करून घ्यायची, त्यानंतर सणाचा स्वयंपाक. आता 11 ते 11:30 झाले. देवते घासले आणि पूजा पण झाली. पूजा झाली, देवाला नैवेद्य पण दाखवला, स्वयंपाक झाला, सगळं झाले. पहा आजची पूजा. खूप फ्रेश वाटते, खूप मस्त वाटायला. हा सण खूप छान असतो, माझ्या आवडीचा सण आहे हा. सगळी तयारी केली, सगळी तयारी म्हणजे खूप सगळी तयारी झाली माझी. आणि ही अशी पूजा केली, देवाला नैवेद्य पण दाखवला. देवासाठी वड फळं बनवले, आमरस तयार झाला आणि नैवेद्य पण दाखवला. हा नैवेद्य आहे. आता जायचं आहे वड पूजेला. देवाचं सगळं झालंय. खाली गणपतीची पण पूजा झाली, नैवेद्य पण दाखवला गणेशाला आणि इथली पण झाली. कसं जायचं देवाला, वडाला कसं जायचं पहा. आता पाऊस पण खूप जोरात आलाय, कडकड करतायत विजा खूप जोरामध्ये आणि काळोकुट्ट आकाश पण आलंय. पहा आभाळ पण आले सगळं. कसं जायचं, प्रॉब्लेम झालाय सगळा. अरे बापरे, सगळं ओलं. कसं जायचं, आता जावं तर लागणार आहे, पण करणार का हा पाऊस. कसं जायचं, दरवेळेस हेच प्रॉब्लेम होतो. असंच लागलं मिळतं लागतो. झाली सगळी तयारी. आता पूजेला जायचंय. पाऊस पण चालू झालाय, आता काय करू तेच कळत नाहीये.
मी असे तयार झाले. आज काठापदराची साडी असते, ते मान असतो साडीचा, ती घातली. वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप 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 शुभेच्छा. 2 वाजले सगळं आवरायला. आता निघाली पूजेसाठी. बाहेर वातावरण पण पावसाचं खूप पडलंय. माझ्या सर्व मैत्रिणींना ह्या सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला तर मग आता मी तर वडाला चालले. तुमची झाली का पूजा? माझी राहिली, कारण सगळे एकटीच्या पाठीमागे आहे. सगळं आवरायचं, घरातलं ते सगळं बघावं लागते. फक्त आता पुरणपोळ्या बाकी, त्या आल्याच्या नंतर करायच्या गरमागरम. बाकी सगळं करून ठेवले. आणि सकाळचा नाश्ता पाणी सगळ्यांना व्यवस्थित करून दिला. माणसाचं पण बघावं लागते ना. आणि मी अजून काही खाल्लेलं नाही. मला पूजा करून यायची आधी. आजचं कसं असं सणाचं खूप काम असते आणि आनंदाने उत्साह खूप असतो, आनंद पण खूप असतो मनामध्ये. व्यवस्थित सगळं पार पाडा वाटतंय. फरशाळी सकाळीच झालेत आणि बकेट उचललीच नाही अजून. बाकी सगळं आवरलंय, कारण खूप काम असते ना आज. काही ना काहीतरी राहते, काही ना काहीतरी. आणि एकटीच्या महागाई सगळं, कोणी सुद्धा हाताखाली नाहीये. खूप पळापळी आणि बेजारी खूप होती सणाची. आता देवाचा ताट घ्यायचं आणि जायचं पूजेला. छोट्या भाईयांनी फांटा आणला होता वडाचा. ते काही आवडत नाही मला, म्हणजे छोटं जे आहे झाडाला जे करण्याचा आनंद असतो तसा फिलिंग येत नाही. पण पावसाच्या वातावरणानं मला करावंच लागणार, कारण 11 वाजता सगळ्यांची झाली पूजा, मीच एकटी राहिली. पाहते आता कोण आहे कोण नाही, तिथलं वातावरण बघून तसं करावं लागेल, नाहीतर बाहेर जावं लागेल. वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप परत एकदा शुभेच्छा. आता वातावरण खूप बाहेर, आता पाऊस वगैरे खूप चालू आहे, त्यामुळे मी हे झाड तयार केले. पहा असं घरातच पूजा करते, कारण बाहेर खूप वातावरण नाही चांगलं, त्यामुळे मी आता इथंच पूजा करणार आहे. आजची पूजा माझी घरातलीच आहे.
आता करायच्या पुरणपोळ्या. सगळं झालंय आणि पुरणपोळ्या राहिल्यात. झालं सगळं स्वयंपाक तयार. आमरस पण तयार आहे. आंबे पण छान भेटले होते. आता सीझन पण संपत आला. ही आहे कट आमटी. कट आमटी बनवावीच लागते पुरणपोळीसोबत. पुरणाचाच कट निघतो. भजे, घरी बनवलेलं तूप आहे. या मोठ्या पातेल्यामध्ये भात लावला आहे कारण सगळे भांडे धुवायला पडले होते घासण्यासाठी. आणि इकडे आहे कुरडी पापडी. सगळं झालं. आज मी स्पेशल पुरणपोळ्या. आजच्या ह्या खास पुरणपोळ्या आहेत. खवा मिक्स आहे यामध्ये, तूप आणि गुळाचं बनवलेलं आहे. खूप मस्त झाल्यात पुरणपोळ्या चवीला. ह्या खूप स्पेशल बनवल्या. खवा मिक्स आहे यामध्ये आणि छान अशा ब्राऊन झाल्यात. मस्त चॉकलेटी कलर आला याला. खरपूस पण भाजल्यात त्यामुळे खूप छान दिसत आहेत. साखरेचं नाही आहे, गुळाचं आहे. आणि यामध्ये तूप, खवा सगळं तयार मस्त चवीला झाल्यात. विलायची पूड वगैरे सगळं घातलं आहे. झालं आता सगळं स्वयंपाक तयार. या तुम्ही पण जेवायला. सगळ्यांनाच खूप भुका लागल्यात. खूप घाई करायला लेकरं ते, कारण ह्या सणाला खूपच लेट होते सगळं करत. झाला आता स्वयंपाक. ते मुलांना ते वाढले जेवायला. तुम्ही पण या जेवायला. सगळं आवरलं नाही सगळं वाटा ते आवरायचं बाकी. बघा कसा पसारा झाला सगळं. खूप एकटीच्या पाठीमागे आणि सगळं व्यवस्थित व्हावंच वाटते. आता थांबलाय पाऊस. आता वड्याला पण नैवेद्य दाखवते आणि जेवण पण करून घेते. भूक खूप लागली. या तुम्ही पण जेवायला. पहा कसं मस्त बेत आहे आजचा. झालं आता जेवण. ते सगळं आवरले बघा. आता आराम करायचा. गोळ्या घ्यायच्या. खूप थकून गेले. सकाळपासून सारखं चालू होतं काही ना काहीतरी चालूच होतं. सणाचं खूप काम असते. सगळं आवरायचंय. सगळा पसारा खूप परत झालाय. आणि सणाचं तर खूपच राडा होते. क्वार्टर चेंज केलेलं तसंच आहे. ज्वेलरी ठेवलेली, साडी काढलेली, काय ती सकाळचे कपडे चेंज केलेले तिथंच आहे. इथं त्याच्या घड्या घालून ठेवायच्या. सगळं आवरायचे जिथल्या तिथं. ओटापिटा सगळं किचन आवरायचं. इथलं पूजेचं सगळं काढून व्यवस्थित ठेवायचं. खूप पसारा झाला आहे. सणाचं खूपच पसारा होतो. मेहंदीचा कलर पण खूप डार्क झाला आहे. पहा कसा कलर आला याला. चॉकलेटी डार्क. मस्त झाला कार्यक्रमाचा. आणि या सणाची खूप तयारी केली होती. गजरे परवाच आणून ठेवले होते कारण गजरे भेटत नाही ना, महाग पण लागतात. मला स्वस्त आणि चांगले पण भेटले. लावले, हाऊस फेडली. सगळं तयार करावं वाटते. सगळं जिथल्या तिथं पूजा चांगली झाली पाहिजे. घरातली साफसफाई पण झाली पाहिजे. आणि एकटी इतका आजकाल तर कामच होत नाहीये. खूप थकून गेल्यासारखं होतं. हे जास्त थोडं बरं म्हणजे कमी जास्त काम झालं की थकून जाते. आता एवढा कंटाळा आलाय. आवरायचं कधी असा प्रश्न आहे. म्हणजे घरात कुणी आलं तर काय म्हणते लोक, काय घरात घाण करून ठेवली सगळी सणाची. पण कुणी आलं तर बरं का, अजून तर कुणी येणार नाही. तर आता चेंज करते आधी, मग लागते कामाला. किंवा आराम करणारे आधी. खूप असं वाटायले थोडंसं पडावं मग कामाला लागावं. इतका त्रास म्हणजे थोडा आरामच. कोणी काही बोलणार नाही, काही नाही. आत्ता 4:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत करायचा आराम. आणि मग 6 वाजता उठून मग करायचं. संध्याकाळी स्वयंपाक नाही, काही नाही. जिथले तिथं सगळं ठेवायचं. देवाला दिवा लावायचा आणि चालू करायचं आवरायला. चहा घ्यायचा पहिल्यांदा. असं बोलायला हे होईल बरं का. चुकून दुसरा शब्द येतोय. चला आता लाईटी बंद करते. लाईटी चालू येतात कारण बाहेर असं वातावरण खूप आहे. म्हणजे पावसाचं वातावरण चालू आहे, खूप आहे म्हणायले. आता बोलायला थोडंसं हे होईल. दुपारचे आता 4 ते 4:30 झालेत. आणि पहा किती पसारा पडलाय सगळा. आता ते आवरायचा. आणि ज्वेलरी पहा कशी घातली आहे. ही ज्वेलरी दाखवते. इकडं उजेड आहे थोडा, हे तुम्हाला दाखवते. खूप असे हेवी आहे. मागच्या वेळेसच घेतलेली आहे. हे मोठं मंगळसूत्र, हे घालचा सेट लावणीला मी घातला होता लावणीच्या वेळेस.
हे सेट कानातले मॅचिंगच आहेत हे. आणि आज कधी नाही ते मी सिंदूर आजच्या सणाला मला खूप भरावास वाटतं. मकर संक्रांतीच्या वेळेस, महालक्ष्मीच्या वेळेस आणि आज. आता आवरायचं खूपच पसारा झाला आहे. खूप 4:30 झालेत आणि आत्ता 6 वाजतील पहा. 6 वाजल्याच्या नंतर परत मग देवाला दिवा हे सगळं बाकीचं आवरायचं करायचं. आता खूप कंटाळा आला हाताखाली, पण कोणी नाही, सगळे एकटी करते, मॅनेज करते सगळे मी. सण ते कसा काय पार पडायचं, पण मला आवडते सगळे सणाचे सगळं करायला. गेटअप वेगळे वेगळे, साडी. आता ही साडी आज मी घातली, आता मागच्या सणाला वेगळी होती म्हणजे दरवेळेस. आणि त्या साडीवर ज्वेलरी, त्या साडीवरती ज्वेलरी सगळे मॅचिंग. मला इयरिंग्स सगळंच लागते. सोन्याचं आहे माझ्याकडं, सोन्याचं पण आहे कधीतरी, ते पण घालते. पण मला असं मॅचिंगच करायला आवडते सगळं. सगळे म्हणतात तुझं आता तू पहिलं कसं राहत, म्हणजे पहिल्यापासून तुमची राहणीमान तीच आहे, बदलली नाही काही नाही. पण नाही बदलायची मला शेवटून किती माझं वय होऊ द्या, काही होऊ द्या, मला थकून जरी गेले तरी मी माझी राहणीमान नाही चेंज करणार. आता काढायचं सगळं गेटअप सगळं हे झाले, सगळं चेंज करते. पहिलं खूप 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 टोचायले केलं हौसनं सगळं. आणि मिस्टरांचा पण खूप सपोर्ट भेटला. गजरे वगैरे त्यांनीच आणले होते, त्याचा व्हिडिओ पण. पुरी कौतुक करतात, दिसलं की मी काही त्यांना विचारत नाही, पण डायरेक्ट असं खाली जर गेलं समजा तयार होऊन म्हणतात काकू किती छान दिसायला, वेगळं गेटअप झालं. आणि माझं वेगळं वेगळं गेटअप असते, असं काही नाही. मी ड्रेस घालते, कधी काही चालू असतं माझं. पण मला राहण्याची खूप आवड आहे, घरातल्या कामाची, सगळ्या गोष्टीची, रेसिपी बनवायची, खाऊ पिऊ घालायची, सगळ्याच गोष्टीची आवड आहे. आणि दिवस गेला, अख्खा दिवस जातो, कंटाळ येत नाही. चला तर मग आता तुमचा निरोप घेते आणि भेटू आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला, हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटद्वारे नक्कीच सांगा.